सगळं आवरून झालं होतं. आता फक्त आम्हाला जायचं होतं होळीला निवद दाखवायला. त्याच्या आधी सगळ्यात आधी घरातल्या देवाला निवद दाखवला. त्यानंतर ताट वगैरे तयार करून घेतलं होतं. आणि एक गोष्ट आठवली ती म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही बहिणी म्हणजे आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्ही कसं करायचो, होळी वगैरे असली ना, मम्मी स्वयंपाक वगैरे करायची आणि आम्ही थोडीफार मदत करायचो घरामध्ये. आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला ना मस्तपैकी साडी वगैरे घालायचो आणि मम्मीसोबत जायचो होळीची पूजा करायला. तर ती गोष्ट आज खूप आठवत होती. असं वाटत होतं तेव्हा किती छान वाटायचं ना. आता पण छानच वाटते, पण ती गोष्ट एक वेगळीच होती आणि ते एन्जॉयमेंट म्हणजे ते ते काही परत मिळणार नाही आहे. तर मस्तपैकी साडी वगैरे घातली. त्यानंतर सगळे आवरावर करून आम्ही निघालो होतो. तर मग ताट वगैरे तयार केलं, हार फूल घेतलं आणि आम्ही इथे गावामध्ये आलो होतो आगरी कोळी लोकांमध्ये होळी साजरी करायला. तर इथं होळी पेटवली होती आणि इतकी जास्त गर्दी झाली होती, इतके लोक जास्त जमा झाले होते. निवड ठेवायला सुद्धा जमत नव्हतं आतमध्ये दर्शन घेण्यासाठी होळीचं. तर मग कसंबसं गर्दीमध्ये घुसून होळीला निवद दाखवला, पाया पडलो आणि होळीमध्ये नारळ टाकला आणि सगळ्याच बायांनी होळी पेटवायच्या आधीच होळीला निवद वगैरे दाखवला होता, पूजा वगैरे केली होती. आणि इथल्या आगरी कोळी बाया खूप जास्त सुंदर दिसत होत्या, खूप जास्त नटून वगैरे आल्या होत्या. आणि होळी पण इथली खूप जास्त मोठी असते. सगळं गाव एकच होळी करतात इथं मिळून आणि दरवेळेस आम्ही इथेच येतो होळीला. तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.